ओम श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला आयुष्यात विश्वासघात सहन करावा लागला आहे. मित्रांनो, जीवनात सर्वात मोठं दुःख कोणतं असेल तर ते म्हणजे आपल्याच माणसांकडून मिळालेला विश्वासघात. ज्यांच्यावर आपण जीवापाड विश्वास ठेवतो, ज्यांच्यासाठी आपण सर्व काही करतो, तेच जेव्हा आपल्याला सोडून जातात तेव्हा मन आतून पूर्णपणे तुटून जातं. त्या वेदना शब्दांमध्ये सांगता येत नाहीत. रात्री शांतपणे रडावंसं वाटतं, मनात हजारो प्रश्न निर्माण होतात. माझ्यासोबतच असं का झालं? मी एवढा चांगला वागलो तरी मला दुःखच का मिळालं? लोक इतके बदलतात कसे? मित्रांनो, आज स्वामी समर्थ तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देत आहेत. ते म्हणतायत की विश्वासघातानंतर स्वतःला तोडू नका, तर स्वतःला मजबूत बनवा. हो मित्रांनो, काही लोक तुमच्या प्रेमाची किंमत करणार नाहीत. तुमचं चांगुलपण पाहूनही ते तुमच्याशी वाईट वागतील, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचे आहात. स्वामी समर्थ सांगतात, चांगल्या मनाच्या लोकांची परीक्षा जास्त होते, कारण स्वामी मजबूत लोकांनाच मोठ्या गोष्टींसाठी तयार करत असतात. मित्रांनो, विश्वासघातानंतर सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास हरवणं. काही लोक आपल्याला दुखावतात आणि आपण स्वतःला दोष द्यायला लागतो. मीच चुकीचा होतो, माझीच चूक झाली, मी एवढा विश्वास ठेवायला नको होता, असं म्हणून आपण स्वतःलाच गृहीत धरतो. पण लक्षात ठेवा, तुमचा चांगुलपणा ही तुमची कमजोरी नाही. आजच्या काळात स्वच्छ मनाचे लोक खूप कमी आढळतात. म्हणून जर तुमचं मन चांगलं असेल, स्वच्छ असेल, तर त्याचा अभिमान ठेवा, कारण आजच्या जगामध्ये असे लोक मिळणं शक्य नाही. मित्रांनो, विश्वासघातानंतर स्वामी भक्तांनी सर्वात आधी काय करावं तर स्वतःला शांत करावं. राग, सूड आणि द्वेष या भावना मनातून काढून टाकाव्यात. हे मनाला आतून संपवतात. स्वामी समर्थ सांगतात, ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्यासाठी द्वेष ठेवू नकोस, कारण द्वेषामुळे सर्वात जास्त नुकसान स्वतःचंच होतं. मित्रांनो, आज अनेक लोक सूड घेण्याचा वेळ घालवतात, पण लक्षात ठेवा, कर्माचा न्याय खूप शांतपणे होत असतो. आज जो दुसऱ्याला रडवतो, उद्या त्यालाही त्या वेदना अनुभवायला लागणार आहेत. म्हणून कोणाचं वाईट होण्याची इच्छा करू नका. सगळं स्वामींवर सोडा, कारण स्वामींचा न्याय उशिरा होतो पण अचूक होतो. मित्रांनो, विश्वासघातानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वतःला एकटं समजू नका. हो, लोक साथ सोडू शकतात, पण स्वामी भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा स्वामी समर्थ स्वतः तुमच्याजवळ असतात. मित्रांनो, अनेक वेळा विश्वासघात आपल्याला काही शिकवण्यासाठी येतो. तो आपल्याला लोकांची खरी ओळख करून देतो, तो आपल्याला मजबूत बनवतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जातो. मित्रांनो, जर आज तुमचं मन तुटलेलं असेल तर स्वामींचं नाव घ्या. ओम श्री स्वामी समर्थ हा जप मनाला शांत करतो, भीती कमी करतो आणि आतून पुन्हा उभं राहण्याची ताकद देतो. मित्रांनो, विश्वासघातानंतर काही लोक प्रेमावरच विश्वास ठेवणं बंद करतात. ते स्वतःभोवती भिंत तयार करतात, पण लक्षात ठेवा, सगळे लोक सारखे नसतात. स्वामी योग्य लोक योग्य वेळेला तुमच्या आयुष्यात पाठवतात. म्हणून स्वतःचं मन पूर्णपणे बंद करू नका, फक्त स्वतःची किंमत ओळखा. मित्रांनो, आजपासून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या मागे रडत बसू नका, कारण जे खरंच तुमचे असतात ते कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ सोडत नाहीत. म्हणूनच हे तुमचे नाहीत असं समजा आणि विसरून जा. स्वामी समर्थ सांगतात, जे तुमच्यासाठी नाहीत त्यांना जाऊ द्या, कारण कधी कधी काही लोक दूर केले कीच आयुष्यात शांतता येते. मित्रांनो, आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते कमजोरीचं चिन्ह नाही, ते तुमच्या स्वच्छ मनाचं चिन्ह असेल. पण आता स्वतःला पुन्हा मजबूत बना आणि स्वतःवर प्रेम करा. स्वतःची काळजी घ्या आणि स्वामींवर विश्वास ठेवा, कारण हा काळ कायम राहणार नाही. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या विश्वासघातामुळेच मी अधिक मजबूत बनलो. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदा मनापासून म्हणा, स्वामी, ज्यांनी मला दुखावलं त्यांना मी माफ करतो, पण मला पुन्हा उभं राहण्याची ताकद द्या. कदाचित त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील दुःख कमी व्हायला सुरुवात होईल, कारण क्षमेमध्ये खूप मोठी ताकद असते. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश त्या व्यक्तींपर्यंत नक्कीच पोहोचवा ज्यांचं मन आज विश्वासघातामुळे तुटलेलं आहे.
कदाचित स्वामींचा हा संदेश त्याला पुन्हा जागण्याची ताकद देईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामींची कृपा सदैव राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.